हाय गाईज, मी दीपाली एक्सेल ट्युशन विथ दीपालीमध्ये तुमचं स्वागत करते. पुन्हा एकदा हेडिंगमध्ये तुम्ही वाचलं असेल स्मार्ट TL असं अपडेट केलेलं आहे. तुम्ही हा विचार करत असाल स्मार्ट TL म्हणजे काय? TL तर स्मार्टच असतो, तेव्हा तो TL असतो ना. हो, बरोबर आहे. पण कसं माहिती आहे का, अगर टीम लीडर असेल म्हणजे TL असेल तर त्याला सगळ्यांना घेऊन चालायचं असतं. त्याच्याकडे जे एम्प्लॉईज आहेत म्हणजे जे त्यांच्या अंडर आहेत त्यांना एकत्र ठेवून त्यांच्यामध्ये ताळमेळ बसवून ते जे वर्क करतायत ते सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेट करावं लागतं. तर त्याचप्रकारे एक्सेलमध्ये पण एक अशी गोष्ट आहे जी एकत्र काम करूनही आपण करू शकतो. म्हणजे बऱ्याचदा ना कॉलिंग डिपार्टमेंटमध्ये ना एक्सेल शीट दिली जाते कॉलिंगसाठी. मग कॉलिंगसाठी एक्सेल शीट दिल्या गेल्यानंतर वाला जो ऑप्शन आहे म्हणजे वाला जो पर्सन आहे तो वेगळा अपडेट करतो आणि वाला जो पर्सन आहे तो वेगळा अपडेट करतो आणि सी तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं अपडेट करतो. मग TLला खूप कन्फ्युजन होतो की ह्यांनी हे नक्की केलं काय आहे. तर ते कसे सॉर्ट आऊट करायचं, TLनी कशी ताळमेळ बसवली पाहिजे हे आपण ह्या ट्रिपमध्ये शिकणार आहोत. तर वेळ न करता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करतोय. पण त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ एक घंटा दिसत असेल त्या घंट्यावरती सुद्धा क्लिक करा. म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कुठल्या दिवशी व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि ती तुमच्या कामाची आहे की नाही. तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डेटा व्हॅल्युएशन म्हणजे ड्रॉपडाऊन कसे लावायचे, त्याच्यामध्ये कुठले रिमार्क सेट केले जातात म्हणजे सगळे कॉलर्स आहेत ते एकसारखे रिमार्क वापरले जातील आणि त्यांचा TL खूप चांगल्या प्रकारे वर्क करू शकेल त्या गोष्टीवरती. त्यासाठी तुमच्याकडे अशी एक्सेल शीट हवी आहे. त्याच्यामध्ये ड्रॉप केलेले आहेत लाईन, नेम आहे, कॉलिंग डेट आहे, टायमिंग आहे, रिमार्क आहे आणि ॲडिशनल रिमार्क आहे. तर रिमार्कवाला जो कॉलम आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हा कॉलम जो आहे ना तो आपण पूर्ण सिलेक्ट करून घेऊया. देन आपण डेटामध्ये जाणार आहोत. डेटामध्ये क्लिक केल्यानंतर इथे डेटा व्हॅल्युएशन म्हणजे ड्रॉपडाऊन इथे क्लिक करतो आहे आपण. करणार आहोत. क्लिक करणार फर्स्टवाला क्लिक करतो आहे. त्याच्यानंतर ओके करायचं आहे. तर तुमच्यासमोर एक चॅट ओपन होणार. चॅट ओपन झालं. इथे आम्हाला लिस्ट घ्यायची आहे. फर्स्ट लिस्ट घेतल्यानंतर क्लिक ऑन लिस्ट. खाली सम आपल्याला टाईप करायचं आहे. आता सम टाईप करण्यासाठी तुम्हाला जे रिमार्क्स हवेत ना ते तुम्हाला एका साईडला टाईप करून घ्यायचे. मी एंडिंगला करते आहे तर मी एंडिंगला जाते आहे एक्सेल शीटच्या. इथे मला जे रिमार्क्स हवे ना ते मी इथं अपडेट करून घेतलेले आहेत आणि मला हेच रिमार्क्स आहे. माझ्या सगळ्या कॉलरनी हेच रिमार्क टाकले पाहिजे मला असं हवं आहे. त्या रिमार्कला जे अपॉइंटमेंट टेकन आहे ना वरून ते घेऊन ते अदरपर्यंत मला ओढून घ्यायचं आहे. काहीच एक्स्ट्रा करायचं नाही आहे, फक्त वरून घेऊन खालपर्यंत मला ओढायचं आहे. हे मी ओढते. ऑटोमॅटिकली तिथं सम येणार. देन मला इथं येऊन चॅटमध्ये फक्त आणि फक्त ओके बटन क्लिक करायचं आहे. खूप इझी आहे, तुम्हीही करू शकता. ओके बटन क्लिक केल्यानंतर मला ते परत त्या एक्सेल शीटवरती जायचं आहे म्हणजे तिथे माझं रिमार्क आहे. रिमार्कच्या बरोबर साईडला एक बॉक्स दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सारे रिमार्क्स दिसतील. झाली ना इझी खूप प्रोसेस. म्हणजे ह्याच्यातून रिमार्क तो कॉलर अपडेट करू शकतो खूप इझी वेमध्ये. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तू कुठलाही रिमार्क टाईपसुद्धा नाही करू शकत. मी दाखवते एक्झाम्पल. XYZ मी टाईप केलं आहे. हे बघा असं एरर येणार. त्याला तेच रिमार्क टाकायचे जे TLनी लावलेले आहेत. मग अशा प्रकारे TL त्यांचा वर्कही खूप सोप्या पद्धतीने करू शकेल आणि सगळ्या कॉलर्सला सवय लागेल की एकसारखे रिमार्क टाकायला. हे बघा चूज करायचे, देन सिलेक्ट करायचे. जे पण त्यांचे रिमार्क्स असेल ॲडिशनल रिमार्कमध्ये ते त्यांचे ओपिनियन्स देऊ शकतात. ते त्यांची गोष्ट टाकू शकतात तिथे. म्हणजे त्यांनाही एक ऑप्शन मिळेल की ते त्यांच्या गोष्टी मांडू शकतात. XYZ कस्टमर खूप ओरडतो आहे यामुळे कस्टमरनी काहीतरी फॉलोअप दिलेला आहे तो त्या रिमार्कमध्ये अपडेट करू शकतात. तर जे पण ॲडिशनल रिमार्क आहेत ॲडिशनल रिमार्कमध्ये ना ड्रॉपडाऊनची गोष्ट आहे ना. तर खूप इझी वेने मी तुम्हाला ड्रॉपडाऊन शिकवलेलं आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. ड्रॉपडाऊनची जी इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला आवडली असेल मी नक्की अपेक्षा करते. तर अशाच एक्सेल टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करू जास्तीत जास्त. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब सगळं करावं लागेल. त्यासाठी न वेळ घालवता न चुकता लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी तुम्हाला अशाच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. देन मी तुम्हाला शेवटला सुद्धा दाखवणार आहे आफ्टर अँड बिफोर म्हणजे आधी एक्सेल शीट कशी होती आणि त्याच्यानंतर एक्सेल शीट कशी गेलेली आहे. तर हे किती वे आणि किती प्रेझेंटेबल वाटतंय ते. इन केस काही डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये पिन नक्की करा म्हणजे मी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अपडेट करू.